नमस्कार. आपण आलो आहोत नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग आहे हा, आणि ह्या राष्ट्रीय महामार्गासाठी या ठिकाणी कालच एक मोठी घटना घडली आहे. जवळजवळ 5 ते 6 फूट हा जो रस्ता आहे खाली खचलेला आहे. खाली पाहिलं तर खाली अनेक घरं आहेत, आणि 2019 साली या ठिकाणी हा रस्ता खचला होता. तोच भाग आहे हा, आणि पुन्हा देखील याच ठिकाणी हा रस्ता खचला आहे. संबंधित जे काही कंपनी होती, ज्या कंपनीने खालच्या बाजूला एक वॉल बांधायची होती, परंतु ती चुकीच्या पद्धतीने म्हणजे त्या अगोदर त्यांनी 2019ला बांधल्यामुळं हा सगळा मोठा धोका निर्माण झाला आहे. अक्षरशः या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जवळजवळ 5 ते 6 फूट खाली रस्ता खचलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काम झालं आहे याच्यावर खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आता काही ठिकाणी जर पाहिलं तर मध्यभागी तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये कुठेही स्टील वापरलं नाही त्यांनी. म्हणजे ह्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं आरोप स्थानिकांनी केलेला आहे. कारण हा जो रस्ता आहे हा रस्ता मुख्य मुंबईला जोडणारा हा एकमेव महामार्ग आहे. कारण या मार्गाने हजारो वाहने रोज ये जा करत असतात, आणि पावसाळ्यामध्ये ह्या घटना घडतात. परंतु जर आपण ह्या ठिकाणी जर मोठी वाल बांधली असती किंवा अजून त्या ठिकाणी काही उपाययोजना केली असती, कदाचित हा रस्ता खचला नसता. 2019 सालामध्ये हा एवढ्याच मोठ्या याच्यामध्ये हा रस्ता या ठिकाणी खचला होता, आणि आता देखील पुन्हा त्याच ठिकाणी रस्ता खचलेला आहे. खाली जर पाहायला गेलं तर खाली घरं आहेत, आपण पाहू शकतो खाली घरं आहेत, खाली एक वस्ती देखील आहे. कदाचित हे जर खाली जर गेलं तर त्या घरांना देखील धोका आहे. मग या ठिकाणी जे काही इंजिनियर असतील किंवा जे काही आधी या महामार्गाचे अधिकारी असतील, यांनी खरं तर हा रस्ता, ही जी काही भिंत आहे हे सर्वेक्षण करायच्या अगोदर त्यांनी बघायला येत होतं का ह्या ठिकाणी 2019ला रस्ता खचलेला होता. मग आता ह्या ठिकाणी नवीन आपण काय करू शकतो. यांनी काही नाही केलं, डायरेक्ट हा त्याच्यावरतीच त्यांनी ना रस्ता केला आहे, आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे. आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा रस्ता खचला आहे. हे बघा की जवळपास 5 ते 6 फूट खाली रस्ता खचलेला आहे, आणि तुटलाय पूर्ण. याच्यामध्ये कुठेही आपण पाहू, याच्यामध्ये स्टील यांनी वापरलं नाही का काय वापरलं नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणात हा रस्ता खचला असून हे बघा ना, फक्त मध्यभागी कुठेतरी स्टील टाकलेलं दिसतंय, पण जे काय मधली जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही स्टील टाकलेलं नाहीये. आणि ह्यामुळे ह्या कामावरती आता सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. जवळपास ह्या कामासाठी 250 कोटी रुपयाचा निधी पडला होता. एकंदरच महाराष्ट्र घराच्या खालून तर डायरेक्ट याच्यापर्यंत नगरपर्यंत हा रस्ता 70 किलोमीटर रस्ता होता, आणि ह्या रस्त्याचं अनेक ठिकाणी काम झालेलं आहे, काही ठिकाणी काम अजून देखील बाकी आहे. परंतु महामार्गाकडून या रस्त्याच्या बाबत जी काही टोल वसुली आहे ती मोठ्या प्रमाणात चालू आहे. खरं तर काम अपूर्ण आहे, आणि टोल मात्र वसूल चालू आहे. याकडे कुठं लक्ष दिलं पाहिजे. जे काही प्रवासी आहेत ये जा करणारे, त्यांच्याकडून भरमसाठ प्रकारे टोल वसुली होत आहे, आणि कामाची जी गुणवत्ता आहे ती कुठेतरी ढासळल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते. कारण हा आपण पाहू शकतो हे कशा प्रकारे रस्ता खचलेला आहे. कदाचित खाली वस्ती देखील आहे, त्या वस्तीवर देखील जाऊ शकतं. म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना करावी, आणि संबंधित जे काही ठेकेदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. जुन्नर डायरी, करण जाळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.